नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10। आज आम्ही वाडिया कॉलेज इकडे आलेलो आहे। तर इकडेच आम्हाला एक एक्झिबिशन बघायला मिळालं, ज्याचं आता सध्या फार अप्रूप सगळ्या लोकांना वाटतं। ते आहे शिवकालीन आणि पेशवेकालीन ह्याची काही हत्यारं, काही वस्तू आपल्याला इकडे बघायला मिळणार आहेत। आपल्याबरोबर आहेत अभिजित धोत्रे सर, हे हा त्यांचा छंद आहे। तर हे सगळं ते कसं सांभाळतात, काय करतात, याच्याबद्दलची माहिती, सगळ्या हत्यारांची माहिती देतील, सगळ्या वस्तूंची काही आहेत, काही आम्हाला तिथे काही कॅमेरे सुद्धा दिसलेले आहेत। तर ही माहिती आपण त्यांच्याकडनं विचारून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। तर धोत्रे सर, पहिल्यांदा तुमचं पूर्ण नाव सांगून हा छंद कसा तुम्हाला लागला याबद्दल माहिती द्या सर। नमस्कार, मी अभिजित धोत्रे। मी गेल्या 5 वर्षामध्ये हे जे काही तुम्ही बघत आहात, हे शिवकालीन, पेशवेकालीन किंवा इंग्रजांच्या काळातले जी काही शस्त्र या ठिकाणी मांडण्यात आलेली आहेत, त्याचा संग्रह मी अवघ्या 5 वर्षामध्ये केलेला आहे। परंतु या 5 वर्षामध्ये मी संपूर्ण भारतभर भ्रमंती करून या सगळ्या वस्तू मी जमवलेल्या आहेत। ज्या ठिकाणी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे किंवा ज्या ठिकाणी त्या काळी शिवकालामध्ये युद्ध घडले असतील, अशा ठिकाणी जाऊन ज्या लोकांकडे जी कुठली एखादी तुटलेली वस्तू असेल किंवा काही तलवार असेल, असे जे काही शिवकालीन किंवा पेशवेकालीन शस्त्र असतील ते मी विकत घेत असू। ज्यावेळेस ह्या गोष्टी आमच्याकडे येतात तर त्यावेळेस ते अतिशय गंजलेल्या अवस्थेमध्ये असतात किंवा त्याला काही रिपेअरिंग करायला लागतं, आणि हे सगळं काम मे महिन्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये चालतं। तर याला काही विशिष्ट प्रकारचं तेल आम्ही लावतो, ह्याचा गंज काढतो आणि याचं आयुष्य वाढवण्याचं काम आम्ही या माध्यमातून करत असतो। नाही, आता हा जो छंद बघितला, हा काही नॉर्मल छंद नाही आहे। आम्हाला बघता याच्यामध्ये हत्यारं आहेत। तर काही सामान्य नागरिकांचे प्रश्न असे आहेत की हे हत्यार ठेवण्याची परवानगी किंवा काय, याबद्दल जरा थोडं स्पष्टीकरण जर दिलं तर ते आमच्या प्रेक्षकांना बरं पडेल। बोला सर। वास्तविक पाहता सरकारी नियमानुसार जर तुमच्या पिढीजात जर तुमच्याकडे एखादं काही शस्त्र असेल तर ते तुम्ही ठेवू शकता पूजनासाठी। त्याच्यामध्ये पहिला नियम असतो की त्याच्यामध्ये कुठली धार नसावी, ते गंजलेल्या अवस्थेमध्ये असेल तर आहे तसं तुम्ही ते ठेवू शकता पूजनासाठी। परंतु हे जे काही मी जमवलेलं आहे तर माझ्या नावाने आज 7 वर्ल्ड रेकॉर्ड आहेत। त्याच्यामध्ये लिम्का असेल, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आहे। तर त्यामुळे आम्ही एक अँटिक कलेक्शनसाठी हे दाखवू शकतो। दुसरी गोष्ट, भविष्यामध्ये मला एक संग्रहालय बनवायचं आहे, तर त्यामुळे मी एक संस्था स्थापन केली रामसेस नावाची, रामसेस प्रतिष्ठान। तर या माध्यमातून आम्ही शिवकालीन काही दस्त असतील, नाणी असतील किंवा शस्त्र असतील किंवा काही वस्तू असतील, कुंकाचे करंडे किंवा अडकिते, तर असे या गोष्टी आम्ही ते जमवतो आणि सामान्य लोकांना हे बघण्यासाठी आम्ही विविध ठिकाणी महाराष्ट्रभर प्रदर्शनं भरवतो। आता जसं आम्हाला कळतंय की हे जे वस्तू जे आहेत ना, त्याला अँटिक आपण म्हणतो आणि अँटिकची किंमतच लावता येत नाही। बरोबर। तर मग परत प्रश्न सामान्य नागरिकांचा हा असणार आहे की ह्याला जे आर्थिक जे तुम्ही समीकरण केलं असेल ते कसं आहे, त्या संदर्भात तुम्ही बेसिकली काय करता ॲज अ जॉब म्हणून सुद्धा लोकांना ऐकायला ते आवडेल, आणि याचं आर्थिक समीकरण कसं केलं आणि हे सगळं तुम्ही एकट्याने केले की ह्याच्यावर तुमच्याबरोबर कोण कोण आहे? आता वास्तविक पाहता एखादी वस्तू जर विकत घ्यायची म्हटली तर याला आजकालच्या काळामध्ये प्रचंड पैसा लागतो। ज्यावेळेस मी 10वीला होतो तर 10वी झाल्यानंतर मी विविध पुरातन वस्तूंचा संग्रह करायला लागलो। अगदी भंगारातनं सुद्धा काही वस्तू घेतल्या, पण तो काळ असा होता की त्यामुळे वस्तू स्वस्त मिळत होत्या। मी पेशाने कला शिक्षक आहे, पुण्यामध्ये मी एका शाळेमध्ये मी शिकवतो कला विषय। परंतु सुरुवातीला ज्यावेळेस माझं लग्न झालं नव्हतं त्यावेळेस मी काही अमाऊंट साईडला ठेवत होतो। विविध गावांमध्ये भ्रमंती करून अगदी भंगाराची दुकानं मी आता सांगितलं त्या पद्धतीने, किंवा काही ऐतिहासिक काही घराणे असतील, तर या लोकांना जर एखादी वस्तू हवी नसतील तर ती वस्तू मी त्यांच्याकडे घेत असो। जेव्हा प्रदर्शनं भरतात, मग ते कॅमेराचा असेल किंवा टेलिफोनचा असेल, तर अनेक लोक स्वइच्छेने मला ती वस्तू गिफ्ट देतात आणि मी त्याच्यासमोर मी त्या व्यक्तीचं नाव लावतो। तर या माध्यमातून मी हे सगळं संग्रह मी करत असतो। परत ओघळून येणारा दुसरा प्रश्न हा आहे की तुम्ही काय, म्हणजे वय तुमचं फार दिसत नाही, तर एक नक्की कधीपासून करताय आणि एवढं सगळं मी किती तुमच्याकडे संग्रह आहे, काय काय आहे याबद्दल थोडक्यात माहिती सांगा। साधारण हा संग्रह मी 6वीला असताना मी सुरू केला, कॉइन कलेक्शन। परंतु 10वी झाल्यानंतर मी कॅमेराचा संग्रह सुरू केला। आज माझ्या संग्रहामध्ये 750 कॅमेरे आहेत, त्याचा रेकॉर्ड लिम्कामध्ये आहे। शिवकालीन शस्त्रांचा संग्रह मी लेटेस्ट म्हणजे 6 वर्षापूर्वी सुरू केला, आणि माझ्या वडिलांनी म्हणजे रिटायरमेंट, तेही कला शिक्षक होते, ते आता रिटायर झालेत, पण रिटायरमेंट नंतर त्यांनी टेलिफोनचा संग्रह सुरू केला। आणि आज त्यांच्या कलेक्शनमध्ये म्हणजे सांगायला मला अभिमान वाटतो की भारतामध्ये सगळ्यात जास्त जुने टेलिफोन आमच्याकडे आहेत, ती संख्या आहे 230। तर त्याचाही संग्रह आम्ही केलेला आहे। आणि सिंहगड रोडला एक छोटं खानी एक संग्रहालय आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे। म्हणजे मला जसं बरं समजतंय तसं
रक्तातनच तुम्हाला हा छंद बरोबर. आलेला आहे असं अगदी, अगदी, अगदी. माझ्या हो. लक्षात आलेलं आहे. खूप सुंदर आहे. चला तुमचा आपण हा संग्रह बघूया हो, हो. आणि त्याच्याबद्दलची थोडक्यात आपण माहिती नक्कीच, घेऊया. सर, नक्कीच. कुठून सुरू करावं असं वाटेल तुम्हाला सर? आपण शिवाजी महाराजांची काय प्रतिमा आहे तर त्या ठिकाणी धोप तलवार लावली आहे, तिकडनं आपण सुरू करू. ठीक आहे सर. आता या ठिकाणी तुम्ही बघत असाल तर या ठिकाणी सरळ पात्याची धोप आहे. ही धोप पद्धतीची तलवार आहे. शिवाजी महाराजांचे जे 3 तलवारी आपल्याला माहिती आहेत, जगदंबा, तुळजा, भवानी, तर त्याच पद्धतीची ही तलवार माझ्या संग्रहामध्ये आहे. ही फिरंगी तलवार आम्ही ह्याला म्हणतो. फिरंगी तलवार म्हणजे याचा जो ब्लेड आहे तर हे फिरंगी म्हणजे आपण काही परदेशी लोकांकडनं हे ब्लेड आपण घेत असू आणि त्याला हे मूठ बसवण्याचं काम आपण या ठिकाणी करत असू. आता धोप पद्धतीची तलवार म्हणजे काय हे आपण एकदा समजून घेऊया. तर हे जे काही ब्लेड आपल्याला दिसत आहे तर हे ब्लेड हे जे काही मधलं पकडण्याचं जे ठिकाण आहे मूठ ते मध्ये याचं ब्लेड कनेक्ट केलेलं आहे आणि शेवटी जो भाग आहे हा गज, त्या गजेपर्यंत याचं कनेक्शन या ठिकाणी नेलेलं आहे. याचा फायदा एकच होतो, म्हणजे अखंड आहे असं म्हणायचं तुम्हाला? अखंड आहे. हो, म्हणजे हे ब्लेड अगदी शेवटपर्यंत याचं कनेक्शन नेण्यात आलेलं आहे. ओके. त्याचा फायदा असा होतो की युद्धामध्ये याचा बॅलन्स कधी बिघडत नाही. युद्धभूमीवरती जर 1 किंवा 2 mm चा बॅलन्स बिघडला तर त्याचे वार चुकू शकतात. बर. तर असे हे धोप पद्धतीची तलवार वापरण्याचा मान फक्त सरदार आणि राजे लोकांना असायचा. बर. तर ही सरळ पात्याची फिरंगी धोप. बर. मी जसं म्हटलं तसं ह्याची सगळी धार काढलेली असते. हो, बरोबर आहे सर? याला तर धार नाही आहे. हो हो. एका बाजूला वाटते सर थोडी. हा, थोडीशी आहे याला. अच्छा. हो हो. बर. कारण ओके. ही फिरंगी पाता असल्यामुळे याला थोडीफार धार आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी माझ्या संग्रहामध्ये अतिशय सुंदर असा पट्टा आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा काही लोकांना गैरसमज आहेत की दानपट्टा आणि पट्टा. पट्टा हा युद्धामध्ये वापरला जातो. सरळ पात्याचा हा पट्टा आहे. दूध आधी असतो, ह्याला खोबळा म्हणतात. आणि एक पट्टेकरू म्हणजे जो पट्टा वापरतात पट्टेकरू म्हणतात. एक पट्टेकरू 7 तलवारबाजांना पुरू शकतो. ते एवढ्या याच्यामध्ये शक्ती असते. तर हे सुद्धा जसं मी धोपेच्या बाबतीत सांगितलं की राजे लोक किंवा एखाद्या जर सरदार मंडळी असतील तर त्या लोकांना पट्टा वापरण्याचा मान असायचा. कारण पट्टा चालवणं हे अतिशय अवघड काम आहे. आणि हा खोबडा असल्यामुळे अखंड हा निम्मा हात तुमचा खोबड्यामध्ये जातो आणि हात तुमचा संरक्षित होतो. पट्टा साधारण 4 ते 4.5 फुटाचा असतो. जर आपण पट्टा वापरला, पट्टा हातात घातला तर तुमच्या भोवती 6 ते 7 फुटाचं एक संरक्षित आवरण तयार होतं. त्यामुळे पट्ट्याला अतिशय महत्व आहे. सर ह्याला धरतात कसं? आतमध्ये काही त्याला हँडल असते का? आतमध्ये ह्याला एक असं पकडण्यासाठी एक जागा असते एक अच्छा. छोटी आणि आतमध्ये एक पकडण्यासाठी एक छोटासा एक रॉड असतो. आपल्याला आता नाही बघता येणार हे? नाही, हे नेमकं अच्छा, बांधलेलं आहे बांधलेलं. पायथ्याला. बरं, हो, बरं. हो. ठीक आहे. Got it. या ठिकाणी जगदंबा तलवारीची प्रतिमा ठेवण्यात आलेली आहे. आज जगदंबा तलवार ही रॉयल कलेक्शन ट्रस्ट जी इंग्लंडमध्ये आहे तर त्या ठिकाणी ही तलवार त्या ठिकाणी संरक्षित करण्यात आलेली आहे. बरीच वर्ष आपल्याकडे याची प्रतिमा नव्हती, परंतु मागच्या काही वर्षामध्ये आपल्याकडे HD प्रिंट आपण त्यांच्याकडनं मागून घेतली. वा. तर त्यांनी ह्याच्यामध्ये ह्या मुठीमध्ये जे जे काही मानके किंवा पाचा असे एवढे रत्न ह्याच्यामध्ये बसवण्यात आलेले आहे. तर ही मानाची तलवार आहे, म्हणजे ही युद्धातली तलवार नाही आहे. तर ही अतिशय महत्वाची अशी शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार. म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे ही तलवार युद्धामध्ये वापरली जात नाही. नाही. बर. म्हणजे असा माझा अभ्यासानुसार ज्यावेळेस शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा कोणीही तरी ही तलवार त्यांना भेट दिली असावी. अच्छा. आणि अशा 3 मानाच्या तलवारी आहेत असं नाही, ते तुमचं- दुसरे जे होते ते युद्धातल्या त्या होत्या. युद्धातल्या एक होत्या. भवानी तलवार, तुळजा ओके. आणि चौथीची तलवार आता आपल्याला माहिती आहे ती अंबा. अच्छा. त्याच बुंदेलखंडचा जो राजा होता, बर. चित्रसा राजा, बर. त्याला महाराजांनी भेट दिलेली होती. बर. ती आजही बुंदेलखंड मध्ये आपल्याला बघायला मिळते. आता म्हणजे ही इंग्लंडमध्ये आहे, इंग्लंडमध्ये. भारतामध्ये नाहीये. बरोबर आहे. पण आता एक मध्ये कुठली ती तलवार परत घेऊन आले होते. हीच तलवार, ही हाच जगदंबा तलवार. मग आणलेली आहे का ही? नाही, अजून तरी आली नाहीये, बर. पण तो प्रयत्न आपल्या सरकारचा सुरू आहे. या ठिकाणी आपणास अतिशय महत्वाचं छुप असं वाघनख हे शस्त्र आपणास दिसत आहे. शिवाजी महाराजांनी अफजल खानच्या वधाच्या वेळेस हे शस्त्र अतिशय अमर केलं आणि जगभरामध्ये हे प्रसिद्ध पावलं. तर या ठिकाणी आपणास दिसत असेल हे ओरिजिनल वाघनख साधारण 200 ते 250 वर्षापूर्वीचं वाघनख माझ्या संग्रहामध्ये आहे. अजूनही याला चांगली धार आहे. हे मला पंजाबमध्ये मिळालं. अरे बाप. आणि शिवाजी महाराजांचं जे ओरिजिनल वाघनख आहे ब्रिटिश म्युझियममध्ये त्याचा एक फोटो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. ते या वाघनखाचा अभ्यास करून तो कुठल्या घडणीचा होता किंवा ते कसं बनवलेलं होतं, त्याला किती नक्या होत्या याचा अभ्यास करून मी एक डुप्लिकेट वाघनख या ठिकाणी मी लोकांना दिसावं, लोकांना कळावं म्हणून मी या ठिकाणी बनवण्यात ठेवलेलं आहे. म्हणजे हे ओरिजिनल आहे हे इकडचं? ओरिजिनल आहे, हा. पण ह्याला रिबिटिंग केलेलं आहे. हा. याच्यामध्ये सुद्धा काही फरक असतात. बर. आणि हे डायकास्ट म्हणजे अखंड ओतीव केले, ओके. ओतीव कामाचं. ओके.
पण आता परत तुम्ही जसं सांगितलं तसं वाघनखं हे आपल्या म्हणजे मराठी माणसांनी म्हणजे शिवाजी महाराजांनी हे जे संशोधन केलंय का ह्याच्या आणखीन पुढे वापर याचा झालाय? आणि ह्याच्यामध्ये जे काही आपल्याला पुरावे मिळतात तर त्याच्यामध्ये असं दिसून येतं की शिवाजी महाराजांनी याचा शोध लावला. विशेष म्हणजे वाघनख जर तुम्ही दोन्ही बोटामध्ये घातलं तर आणि जे तुम्ही जरी ते मूठ बंद केली तरी ते तुम्हाला टोचू शकत नाही किंवा त्याची हानी होऊ शकत नाही आपल्या हाताला आणि दिसू शकत नाही. तर शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस अफजल खानच्या वधाच्या वेळेस वाघनख परिधान केलेलं होतं तर ह्याच्यावरती ह्याचे काही 2 रिंग दिसत आहेत, त्याला सोन्याचं पाणी लावलेलं होतं. क्या बात. म्हणजे दिसताना शत्रूला अंगठी दिसेल क्या बात. पण आतमध्ये ते वाघनख असणार आहे. असं एक छुपं शस्त्र या ठिकाणी माझ्या संग्रहात आहे. वाघनख अतिशय महत्वाचं मराठ्यांनी शोध लावलेलं आणि महाराजांचं आवडतं असा हा इट, याला आत्ताच्या भाषेमध्ये विटा सुद्धा म्हटलं जातं. याचं फाळ माझ्या संग्रहामध्ये आहे. तुम्ही जर बघत असाल ते अतिशय सुंदर असं नक्षीकाम या फाळेच्या वरती केलेलं आहे. साधारण इट हे 6 ते 7 फुटाचं असतं. याच्यावरती दंड आणि त्याच्या खाली एक दोरी असती जी आपण हाताला बांधू शकतो आणि बुमरँग पद्धतीने हे शस्त्र वापरलं जातं. ह्याचा उपयोग ज्या ठिकाणी जर किल्ल्यावरती जर वेढा पडला तर किल्ल्याच्या जांग्यामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी तोफा लावतो आपण त्या रिकाम्या जागेमध्ये जर एखादा शत्रू जर चढत असेल तर हे इट टाकून पुन्हा वरती खेचलं जायचं. अतिशय घातक असं हे वीट आहे. शिवाजी महाराजांनी त्याच्यात सैन्यामध्ये इटकरी म्हणजे जो हे विटा वापरतो त्याला इटकरी असं संबोधतात. शिवा काशीद याचा प्रमुख असायचा आणि शिवा काशीदच्या अंडरमध्ये ही तुकडी चालवली जायची. तर आता अतिशय महत्त्वाचं असं हे इट माझ्या संग्रहामध्ये आहे. दुसरी जी तलवार आपल्याला दिसत आहे तर एस पद्धतीने ह्याचं पाता आहे. याला सोसन पट्टा असं नाव आहे. अरबमधनं आपल्याकडे ह्या तलवारीचा डिझाईन आपल्याकडे आलं. ह्याच्यामध्ये काही फरक पडत गेले परंतु हे जी काही ह्याची डिझाईनची जी पद्धत आहे ती अरबची. त्याच्यानंतर तिसरी जी तलवार आहे ते ईशान्य भारत या ठिकाणी या तलवारीचा जास्ती वापर केला जातो. समुराय किंवा कटाना या पद्धतीची ही तलवार आहे परंतु ह्याचे कुठेही याला तुम्हाला टोक दिसत नाही कारण ह्याचे वार करण्याची पद्धत ही वेगळी असते. तर हा एक पॅनल अतिशय सुंदर अशी शस्त्र या पॅनलला मी लावण्यात 2-3 प्रश्न आहेत ह्याच्यावर. हो बोला. तुम्ही विशेष करून अगदी इट किंवा विटा असा त्याचा उल्लेख केला आणि त्याबरोबर तुम्ही असंही म्हणला की बुमरँग. बुमरँगचा अर्थ लोक असे घेतात की ते जाऊन परत येतं. करेक्ट. तुम्ही जसं म्हणलं तर याला मागे एक लाकूड असं बरोबर आहे. बऱ्यापैकी मला भाल्यासारखं हे वाटतं. तर भाला आणि इट याच्यामध्ये पहिला काय फरक आहे हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरं बुमरँग म्हणजे तुम्ही फक्त मारून ते परत घेता येतं म्हणून त्याला म्हणलात का? हे 2 प्रश्न आहेत माझे. आता ह्याच्या मागे जे लाकूड असतं त्याला दोरी लावलेली असते आणि ही दोरी हाताला बांधलेली असते. ज्यावेळेस आपण हे शस्त्र टाकतो तर पुन्हा ते आपण खेचून आपल्याकडे घेतो. भाल्यांचं तसं नसतं. भाला एकदा वापरला एकदा टाकला की तो पुन्हा आपण आणू शकत नाही. हा एक ह्याच्यामध्ये फरक असतो. प्लस ह्याचा जो फाळ असतो हा तुम्ही बघितला की ह्याचा पॉइंट किती मोठा आहे तो बघा. भाल्याचा जो टोक असतो अग्रटोक तो वेगळा असतो आणि भाले आहेत. भाले इथं लावण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये बघा प्रत्येक भाला हा वेगळा आहे. ह्याच्यामध्ये काही कुंत म्हणतात संस्कृत भाषेमध्ये. गजकुंत वेगळा, मानाचे भाले वेगळे असतात, टाकण्याचे भाले वेगळे असतात. आता हा मानाचा भाला आहे त्यामुळे ह्याचा हा आकार जर तुम्ही पाहिला तर मोठा आहे. पुन्हा हा पायदळीचा कुंत, पुन्हा हा गजकुंत. अशा प्रत्येकामध्ये काही ना काही भेद असतात आणि ह्याच्या फाळांमध्ये काही फरक तुम्हाला दिसून येईल. तर थोडक्यात मला जसं कळलंय तसं हा एक भाल्याचाच प्रकार आहे पण शिवाजी महाराजांचा जसा लाडका दिसतोय आणि तुमचंही बऱ्यापैकी लाडका नक्कीच आवडतं. बरं. या ठिकाणी अतिशय सुंदर माडू नावाचं शस्त्र आहे. इथं 2 शिंग काळविटाची शिंग या ठिकाणी वापरण्यात आली. तर काळविटाची शिंग का तर काळविटाची शिंग भरीव असतात त्यामुळे याचं आयुष्य जास्ती असतं. हे दोन्ही शिंग खिळ्याच्या माध्यमातून जोडली जातात. मध्ये पकडण्याची जागा आहे आणि अतिशय घातक. जर ह्याचा वार जर शत्रूला बसला तर त्याची हाडं सुद्धा तुटू शकतात. बापरे. तर दोन्ही हातामध्ये सुद्धा माडू पकडून युद्धामध्ये वापरण्यात येत असेल. म्हणजे हे काळविटाचं शिंग आहे प्रॉपरली. एकाच काळविटाचे 2 शिंग वापरून बरोबर आहे हे तयार केलेलं आहे. वा. म्हणजे मेटॅलिक नाहीये हे. मेटॅलिक नाही, हे ओरिजिनल शिंग वापरण्यात आले. म्हणजे आता हे किती जुनं असेल सर? हे आता साधारण 250 वर्षापूर्वीचं माडू माझ्या संग्रहामध्ये आहे. आणि आहे तसं आहे ते? आहे तसे. मला हा जळगाव मध्ये मिळाला. वा. अगदी अशा पद्धतीने मिळाला तुम्हाला? हो, कारण जळगाव मध्ये एक वाडा म्हणजे पडलेला होता. तो जेव्हा पाडला तर त्या ठिकाणी हा माडू सापडलेला होता. हे युद्धात वापरतात? ओके. या ठिकाणी ठासणीची बंदूक, ब्रिटिश कालीन बंदूक या ठिकाणी लावण्यात आलेली आहे.
आज ही बंदूक आम्ही डेट करतो ज्यावेळेस आम्ही घेतो, मग त्याच्यानंतर आमच्या नावाने लायसन ह्याचा इश्यू होतात. आता या ठिकाणी ह्याचा जो बॅरल आहे ह्याचा वन थर्ड भाग हा पावडर गननी भरला जातो. ह्याच्या खाली हा जो काही रॉड आपणास दिसत आहे या रॉडनी हे पावडर गन ठासली जाते आणि पुढे बिडाची गोळी म्हणजे शिसाची गोळी टाकून ही गन फायर केली जाते. अच्छा, अरे वर्किंग या ठिकाणी. हो, वा. या ठिकाणी ठिणगी उडल्यानंतर एक मिनिट मी दाखवतो. अरे या पद्धतीने हे वर्किंग आहे. येस, ही वर्किंग मध्ये. पण आम्ही या बॅरल ही आम्ही डेड केलेली. बर, कारण ह्याचे लॉज वेगळे पडतात. बरोबर आहे. हा, आता याच बंदुकीच्या नंतर या छोट्या पद्धतीच्या बंदुकी या सुद्धा ठासणीचाच एक प्रकार आहे, पण ह्याचा आकार छोटा आहे. कारण एका हाताने ही बंदूक उचलायची आणि शूट करायचं हे अतिशय अवघड काम आहे. किती वजन असेल याचं सर खालच्या? तरी 1.5 किलोच्या आसपास. 1.5 किलो. हो. ठीक आहे. हा, म्हणजे त्याच्यानंतर बारूददानी. अच्छा, आता या बंदुकीमध्ये पावडर गन टाकण्यासाठी बारूददानीचा उपयोग केला जात असतो. दोन्हीमध्ये म्हणजे दोन्ही बारूद दोन्हीमध्ये, करेक्ट. आणि युद्धभूमीवरती कमरेला ही बारूदानी अडकवली जायची. अच्छा, हिचा जर शेप पाहिला तर हा वक्र शेप आहे. अच्छा, कारण ज्यावेळेस आपण दारू ह्याच्यामध्ये भरत असतो त्याला टिचकी मारून आपण त्याच्यामध्ये दारू भरत असतो. अच्छा, कारण दारू जर जास्ती पडली तर ती काढणं पुन्हा अवघड जातं. ह्याच्या पुढे सुद्धा ह्याला एक झाकण आहे. अच्छा, हे झाकण जर काढलं अतिशय छोटंसं असं होल ह्याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे. एका प्राण्याचा ह्याच्यामध्ये एक चेहरा दाखवण्याचा प्रयत्न त्या कारागिरांनी केलेला आहे. हा, आता ही जी काही बारूददानी ही स्वदेशी बनावटीची, म्हणजे आपल्या भारतामध्ये ही बारूददानी बनवण्यात आलेली होती. काही इंग्रजांच्या बारूददानी सुद्धा मिळतात, त्या मशीन मेड असतात. त्याच्यानंतर ही संगीन, आजही संगीनीचा उपयोग आपल्या आर्मीकडनं केला जातो. जर मोठी जे बंदुकी असतात, जर त्याची जर गोळ्या संपल्या त्याच्या पुढे हे लॉक केलेलं असते. लॉक सिस्टीम या ठिकाणी होती आणि हे भोसकून त्या शत्रूला मारू शकतो. तशी संगीन. आणि ही एका जुन्या बंदुकीची नळकांडी आज माझ्या संग्रहामध्ये आहे. मोठी बंदूक. कुठल्या प्रकारची बंदूक असेल ही? ही सुद्धा ठासणीचीच बंदूक. ठासणीची बंदूक. सर मला काय म्हणायचं की याच्यामध्ये जी दारू असते ती किती वेळात म्हणजे याच्यामध्ये भरली जाते? नाही, आता तुम्हाला किती वेळा शूट करायचंय त्याच्यावरती डिपेंड आहे. म्हणजे साधन नाही म्हटलं तरी एक 15 वेळा तुम्ही ही वापरू शकता. एवढ्या ह्याच्यामध्ये स्टोरेज. आणि ह्याच्यामध्ये किती भरायची ह्याचं काही माप कसं? ही जे काही बॅरल आहे या बॅरलचा 1/3. अच्छा, हा, ते आता अंदाजाने ती भरली जायची. अच्छा, आणि ती ठासली जायची अंदाजाने म्हणजे आपल्या सवयीप्रमाणे असतात. आणि सेम तत्व तोफेमध्ये सुद्धा वापरलं जातं. त्या बॅरलचा 1/3. आणि इथे ठिणगी कशामुळे उडणार? म्हणजे काहीतरी खडा वगैरे असतो? हा, ह्याच्यामध्ये ते लावतात ऍक्च्युली, काही अटॅचमेंट असतात. अच्छा, तर ते जर अटॅचमेंट लावली तर त्याच्यामध्ये स्फोट त्याचा होतो आणि आतमध्ये ते एक दोन्ही ठासणीच्या बंदूक आहेत. येस, ज्या पुढच्या वेळी म्हणजे पुढे फायर होणार. करेक्ट करेक्ट. ठीक आहे. वर्किंग. मित्रांनो, मला तुम्हाला विशेष करून हे सांगायचं आहे की ह्याला शक्यतो हात तुम्ही लावून देत नाही. बरोबर आहे ना? बरोबर आहे. तुम्ही काळजी घेता. सरांनी स्वतः ते फायर करून दाखवलेलं आहे. मला तुम्हाला मुद्दाम हे दाखवायचं आहे की हे दिस इज वर्किंग. हे वर्किंग सर किती जुनं असेल सर? हे इंग्रजांच्या काळातले. इंग्रजांच्या काळात म्हणजे साधारण एक माझ्या अंदाजाने 150 वर्षापूर्वी. 100 वर्षापूर्वी. 150 वर्ष जुनं आहे हे. खालचं म्हणजे लाकूड आहे. हो, लाकूड आहे. आणि ह्याचं वर्किंग आहे. याचं अप्रूपान आश्चर्य मला नेहमी वाटत आलेलं आहे. सरांनी मला परवानगी दिलेली आहे. सरांच्या परवानगीनं मी फायर करतो. ती डेट केलेली असते. गव्हर्नमेंटला सुद्धा त्याची काळजी आहे की हे ठासून आता वापरली जाणार नाही. तर मी बघा इथे लक्ष द्या. हे दाबलं तर अजूनही वर्क होतं. आणि बिलीव्ह मी मित्रांनो, इतकं स्मूथ वर्किंग आहे. आता तुम्ही बऱ्याच पिक्चरमध्ये बघितले की हे गन लॉक होतात. हे लॉक होत नाहीये. हे वैशिष्ट्य आहे. धन्यवाद मित्रांनो. हा आमचा दुसरा चॅनल आहे TV10 अनकट. यामध्ये आम्ही सर्व व्हिडिओ अनकट अनएडिटेड जसे आहेत तसेच्या तसे तुमच्या समोर दाखवतो. फक्त एन्जॉय करा. If you like the video, do like, comment, share and subscribe.